गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे मंगळवार. ओके. सो आज आहे मंगळवार. नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. सकाळचे 10:30 झाले. देश ऑफिसला गेला आहे आणि माझी आंघोळ झालेली आहे. सो आज मी व्हिडिओ बनवते पाहिजे काही दिवसानंतर. सो मी विचार केला मान्य आज काय जेवते ते दाखवावं. म्हणजे असं माझं मत आहे. मान्य त्याला व्यवस्थित जेवते, तिला आवडतं जेवण. सो म्हणून तिला कशी सवय लागली लहानपणापासून. सो ती काय जेवते, कसं जेवते ते म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. सो आजच्या दिवसाचं तिचं जेवायचं रुटीन व्हिडिओमध्ये. सो बघत राहा. मान्य 10 महिन्याची आहे. ती आत्ता जवळजवळ सगळं खाते. चपाती, भाकरी, भात, डाळ. फक्त मी तिला मीठ आणि साखर अजून दिलेली नाही आहे. आणि फक्त घरातलं बाहेरचे अजून तिला खायला दिलेलं नाही. सो आज ती काय खाते, आज त्यांच्यासाठी काय बनवते ते बघत राहा. इथे मी एक बटाटा उकडलाय. हा एक पीठ बटाटा मॅश करून घेतलेला आहे. थोडस जिरा पावडर, थोडीशी आमचूर पावडर, जस्ट फॉर टेस्ट. कारण मी मीठ नाही घालत. सो त्याला टेस्ट येण्यासाठी काहीतरी. आणि पोळगी अशी इथे खेळते. चलो चलो चलो, कम बॅक. ये मागे मागे, तिकडे नाही जायचं. इट्स डर्टी ना मान्या. ए कशी बघा, मी ते अडवून ठेवलेलं, मी काढते तिकडून. डस्टबिनला ती हात लावायला जाते. आणि ये चल मागे. चलो आपण जेवण बनवूया ना, मग मला मदत करणार तू. ये पराठा मी ते लाटून घेतलेला आहे स्टफिंग करून. आता मी तो तव्यावर टाकते. तूप लावून भाजणार आहे मी, कारण मी ते मान्याला देणार आहे. सो बटर नाही लावणार आहे. ओके, चला बघूया मग मान्या खाते का पराठा. शेकून घेते ते पराठा. थोडंसं घी लावणार मी. सेकवसाठी मी दुसरा पराठा करून घेते. पहिले मान्याला लागतो. गौरी येते आता. आपटली नाही तर रडते. मान्या से हाय. मान्या से हाय. हाय हाय मान्या. तिने लगेच मला पण 2-3 चपात्या मान्याने खायला चालू केलेलं आहे. घे दही देऊ. हे घे दही. दही घे. ते हातातलं खा, हातातलं खा, हातातलं खा. चला 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 खा. हे बी इथे पडलं. खाऊ आहे का? आणि थोडंसं दही खाते ना. आता एक खा बघू. हा ठीक आहे. चल खा खा खा. खाऊ येतोय ना तू खा. येतोय की नाही तो? येतोय. खाऊ आहे ना रे. मी नाचणी मुळा लावू का? नाचणी मुळा आंब्याच्या वनात नाचणी. अरे तू कसं खाते? नाचणी मुळा पण नाचणी मुळा. नाचणी मुळा आंब्याच्या वनात. सो मान्याचं खाऊन झालेलं आहे. एवढं 2 पराठे होते, त्यातले एक पराठा पूर्ण आणि एक अर्धा असा राहिलाय. वाटी जवळजवळ वाटीवर दही होतं. एवढा खाल्लेला आहे मान्याने. Do you like it? Did you like the lunch? Did you like the paratha? Yes. Say hello. Hi. Hi. Bye. आणि हे माझं लंच. चपाती, मान्याच लेफ्ट ओव्हर चपाती, दही आणि भाजी. भाजी कालचीच आहे गाईच. ही आमटी होती, आज उसळ झाली. ओके, मला चालतं. अनलेस अँड अंटिल मी अनहेल्दी खात नाहीये. असं तुम्ही बघितलं मान्याने कसं जेवण केलं. मी तिच्यासाठी आज आलू पराठा बनवला होता. तिने तो आवडीने खाल्ला. म्हणजे मी एकाच अपेक्षा ठेवलेली आणि तिने दुसराही जवळजवळ अर्धा खाल्ला. आणि दही. सो एवढ्या लहान बाळासाठी एवढं इनफ आहे असं मला वाटतं. पण तेच आहे, म्हणजे मी तिला अजूनही मीठ तर नाहीच दिलंय. नॉट इव्हन साखर, मध, गूळ अजून यापैकी मी तिला काही इंट्रोड्यूस केलेलं नाहीये. आणि मी बाहेरही तिला कधी काय खायला दिलेलं नाहीये. बाहेर गेलो तरी मी तिचं जेवण सोबत घेऊन जाते. सो असं तेच आहे की लहान मुलांना तुम्ही काही रूल आहेत लहान मुलांना, पण ते जन्मत म्हणजे जेव्हा तिचं फूड चालू केलं तेव्हापासूनच मी फॉलो केल्यात. सो ते थोडंसं मला तिच्यामध्ये तिला त्याची सवय लागली हे दिसतंय. सो अशा काही गोष्टी आहेत जसं की तुम्ही तिला फोर्स फिडिंग करू नका मुलांना.
सुरुवातीला मी तिला भरवलं, पण त्याच्यानंतर सुरुवातीला म्हणजे 1 महिना जवळ-जवळ तिला भरवलं. पण त्यानंतर मी तिला ऑफर केलं. तिला कधी भरवलं नाही. जे तिला हवंय तेच तिने उचललं, जे नकोय तिने सोडलं. आणि मी पण फार कंट्रोल ठेवून ते ॲक्सेप्ट केलं. हां बाबा, हिला नको आहे आता, तर आपण तिला फोर्स नको करावं. कारण आपलं फीडिंग तर सोबत चालूच आहे. अगदीच काही ती उपाशी झोपणार आहे. आणि उपाशी राहिली तरी तेही चुकीचं नाहीये, डॉक्टर सांगताय. कारण ते पण हंगर मॅनेज करणं त्यांना जमतं, ही गोष्ट त्यामधून ते शिकतात. सो डोंट वरी मॉम्स. तुमची कधीतरी मुलांना कंटाळा येतो, त्यांचे इमोशनल ट्रिगर होत असतात, त्यांना काही दुखत असतं, काहीही झालं तरी मुलं जेवायला नकार देऊ शकतात. सो इट्स ओके. फक्त तुम्ही ट्राय करा की तुम्ही फक्त तिला घरचं जेवण देतात आणि बेसिक फूड देतात. त्याच्यामध्ये त्यात तुम्ही काही व्हेरिएशन तुम्हाला करता येत असतील तर वेल अँड गुड. खूपच काही असं न्याव न्याव करायचीच गरज आहे. आजकाल ते रील्समध्ये मॉम्स मला रिलेट करू शकतील की किती आपल्याला गिल्ट येतं की बाबा मी काही बनवतच नाहीये माझ्या बाळासाठी. सो डोंट वरी. जे तुम्ही पॉसिबल आहे, जे तुम्ही जेवता, फक्त मेक शुअर करा की तुम्ही हेल्दी द्या, जास्त तळलेला वगैरे देऊ नका. सो येस, असं ट्राय करा आणि जबरदस्ती भरवू नका. त्यांना ऑफर करा, त्यांना जास्त ऑप्शन पण देऊ नका. हा एक पण पॉईंट आहे, जास्त ऑप्शन पण द्यायचं नाही. तिला 2 दिले ऑप्शन, ठीक आहे, फार त्याच्यापैकीच तिला जर खायचं असेल तर खायचं. ते आज आता हे नाही खाल्लं, लगेच दुसरं बनवलं, लगेच तिसरं बनवलं, हे करायचं नाही. कारण त्यांना ती पण मग सवय लागते. सो अशा काही गोष्टी आहेत. मी आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये जसं मला पॉसिबल आहे तसं मी तुमच्याबरोबर शेअर करत राहीनच. हेच, माझं चॅनल नवीन आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडली तर. येस, आणि एक आहे की जे ओरिजिनल आहे तेच मी दाखवायचा प्रयत्न करेन. तुम्ही म्हणाल की अरे व्हिडिओ बनवते, युट्यूबवरती टाकायचं आहे, मेकअप नाही केलाय, कपडे नाही चांगले घेतले, बॅकग्राऊंड कसं आहे. सो नो, जे आहे तेच मी दाखवेन. जर तुम्हाला आवडले माझे व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा, आता सकाळी रितेशने मान्यासोबत मजा केली, मी तुम्हाला त्या पुढे दाखवते. नक्की बघा. सो त्याचं झालं असं की आज रितेश शेव करणार होता, क्लीन शेव. तर आम्ही मान्याचे आम्हाला रिॲक्शन कॅप्चर करायचे होते म्हणून आम्ही हा बिफोरचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. नॉर्मल ती काय असतं आणि आफ्टर शेव ती काय रिॲक्ट करते त्याचा व्हिडिओ हा रेकॉर्ड केला. पण ॲक्च्युअलमध्ये पोपट आमचाच झाला. मान्याने तसं काही ग्रेट रिॲक्ट केलंच नाही, किंवा म्हणजे थोडंफार सरप्राईज होती ती की काहीतरी वेगळं आहे. पण जसे ते व्हिडिओ असतात त्याप्रमाणे ती मुलं रडतात वगैरे किंवा घाबरतात किंवा जवळच येत नाही, तसं काही मान्याने रिॲक्शन दिलंच नाही. सो ती नॉर्मलच होती, म्हणजे पोपट आमचाच झाला. आम्ही मान्याची मजा करायला गेलो पण तिनेच आमची मजा केली. नो वरीज. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.